भातकुली पोलीस ठाणे हद्दीतील गणोरी येथे झालेल्या जीवघेण्या हल्ल्याच्या प्रकरणात पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या 3 तासात आरोपीला अटक केली आहे। या घटनेमुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। मिळालेल्या माहितीनुसार गणोरी येथील अतुल ठाकरे, सागर तायडे व अमोल पचारे हे तिघे मित्र असून यांच्यात शाब्दिक वाद होऊन मारामारी झाली। त्यानंतर दुसऱ्या दिवशी दरम्यान अमोल पचारे हा गावातील मुलांसह तलाठी कार्यालयाजवळ पाण्याच्या टाकीखाली उभा असताना सागर तायडे तेथे आला। त्याच्या हातात लोखंडी रॉड होता। दोघांमध्ये बोलणं सुरू असताना अमोलने सागरला मागील रात्रीच्या भांडणाबाबत विचारणा केली। यावर सागरने अचानक अमोलचा गळा पकडून त्याला खाली पाडलं आणि लोखंडी रॉडने त्याच्या डोक्यावर व कमरेवर गंभीर वार केले आहेत। हल्ल्यानंतर सागर तायडे घटनास्थळावरून पळून गेलाय। जखमी अमोल पचारे याला प्रथम गणोरी प्राथमिक उपचार केंद्रात नेण्यात आलं। त्यानंतर इरविन हॉस्पिटल येथे भरती करण्यात आलं असून त्याची प्रकृती गंभीर आहे। या प्रकरणात भातकुली पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल करून गोपनीय माहितीच्या आधारे अवघ्या 3 तासात आरोपीला अटक केली आहे। पुढील तपास सुरू असून आरोपीला न्यायालयात हजर करून पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली आहे।